कल्पना करा, तुम्ही तुमच्या घामाच्या पैशातून काही रक्कम बाजूला काढता. अत्यंत श्रद्धेने, विश्वासाने ती रक्कम एका दानपेटीत टाकता. ती जागा कोणती असू शकते, पण इथे आपण बोलतोय देशातील सर्वात मोठ्या आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराची. तुम्ही 100, 500 किंवा हजाराची नोट पेटीत टाकता, डोळे मिटून हात जोडता आणि तुम्हाला वाटतं की तुमची ही छोटीशी मदत एका मोठ्या चांगल्या कार्यासाठी वापरली जाईल. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अत्यंत पवित्र भावनेने टाकलेले ते पैसे देवाच्या खजिन्यात जातच नव्हते. ते पैसे पेटीतून बाहेर येताना थेट कुणाच्या तरी खिशात, कुणाच्या तरी मोज्यामध्ये लपवून बाहेर काढले जात होते. आणि हे चुकून एकदा घडलेलं नाही. हे रोज घडत होतं. रोजचे तब्बल 6 ते 8 लाख रुपये गायब होत होते. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. जेव्हा एखादी मोठी घटना घडते, तेव्हा आपण सुरुवातीला फक्त आकड्यांवर लक्ष देतो. राम मंदिरात चोरी झाली, काही लोकांना अटक झाली, एवढंच आपल्याला वरवर दिसतं. पण या घटनेच्या खोलात गेल्यावर जे सत्य समोर येतं, ते फक्त एका चोरीचं नाही, तर एका मोठ्या सिस्टीमच्या, एका व्यवस्थेच्या अपयशाचं आहे. आपण गोष्टी एका टोकापासून जोडून पाहूया. सगळ्यात आधी आकड्यांचा खेळ समजून घेऊ. कोणतीही चोरी जेव्हा पकडली जाते, तेव्हा बँकिंग रेकॉर्ड्स खोटं बोलत नाहीत. राम मंदिर ट्रस्टचे जे बँक खाते आहेत, त्यामध्ये सुरुवातीला दररोज सरासरी 16 ते 18 लाख रुपये जमा होत होते. हे सगळं व्यवस्थित सुरू असल्याचं भासवलं जात होतं. पण जेव्हा या चोरीची कुणकुण लागली, काही लोकांवर संशय आला आणि त्यांना पकडण्यात आलं, तेव्हा अचानक दुसऱ्या दिवसापासून बँकेत जमा होणारा आकडा थेट 24 ते 26 लाखांवर गेला. तुम्ही विचार करा, केवळ एका रात्रीत भाविकांनी दिलेली देणगी अचानक 10 लाखांनी कशी वाढेल? भाविक तर तेवढेच येत होते, गर्दी तीच होती. मग हा 10 लाखांचा फरक आला कुठून? याचं साधं आणि सरळ उत्तर असं आहे की दररोज जमा होणाऱ्या रकमेतून तब्बल 6 ते 8 लाख रुपये मोजणीच्या वेळेसच गायब केले जात होते. रोजचे 8 लाख, याचा अर्थ महिन्याला 2.5 कोटींच्या घरात जाणारी ही रक्कम असू शकते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे एवढं सोपं आहे का? इतक्या कडक सुरक्षेत, जिथे शेकडो कॅमेरे आहेत, 400 पेक्षा जास्त सुरक्षा रक्षक तैनात आहेत, तिथे रोज लाखो रुपये कुणी कसे बाहेर काढू शकतं? इथेच या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात धक्कादायक भाग सुरू होतो. ही चोरी बाहेरच्या कोणी केलेली नाही, हे घरबेद्यांचं काम आहे. देणगी मोजण्याचं हे काम स्टेट बँक ऑफ इंडियाकडे होतं. बँकेने हे काम स्वतःच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून करून घेणं अपेक्षित होतं. पण त्यांनी काय केलं? त्यांनी हे काम सैनिक सिक्युरिटीज नावाच्या वाराणसीच्या एका खाजगी एजन्सीला आउटसोर्स केलं. आता गंमत बघा, ही एजन्सी बँकिंगचं काम करणारी नाही, तर ती प्रामुख्याने हाऊसकीपिंग म्हणजे साफसफाईचे कर्मचारी पुरवणारी एजन्सी आहे. साफसफाईसाठी नेमल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात रोज करोडो रुपये मोजायला दिले गेले. मोजणी कक्षात जाण्यासाठी काही कडक नियम होते. ज्यांना पैसे मोजायचे आहेत त्यांनी खिसे नसलेले कपडे घालणं सक्तीचं होतं. पण या नियमांची सर्रास पायमल्ली झाली. पोलिसांनी जे सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यात हे कर्मचारी चक्क नोटांचे बंडल उचलताना आणि स्वतःच्या कपड्यांमध्ये, मोज्यामध्ये लपवताना स्पष्ट दिसले आहेत. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर आवरण टाकून किंवा कॅमेरा जिथे पाहू शकत नाही अशा जागांचा वापर करून हे पैसे लपवले. पण एवढे पैसे अंगावर घेऊन ते थेट बाहेर कसे जायचे? त्यांनी मंदिराच्या आतील स्वच्छतागृहांचा म्हणजे बाथरूमचा वापर केला. खिशात आणि मोज्यात लपवलेले पैशांचे बंडल ते बाथरूममध्ये नेऊन सुरक्षित जागी ठेवायचे आणि मग थोड्या थोड्या रकमेत कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने ते मंदिराबाहेर काढायचे. हे करणारे लोक कोण होते हे पाहिलं तर तुम्हाला या भ्रष्टाचाराची पाळंमुळं किती खोल आहेत हे समजेल. यात 8 मुख्य आरोपींना अटक झाली. त्यातला एक आहे अविनाश शुक्ला. हा माणूस पूर्वी अयोध्येत हनुमान गुहेजवळ पिण्याचं पाणी विकायचा. नंतर त्याला मोजणी केंद्रात नोकरी मिळाली. पगार असेल जेमतेम 14-15 हजार. पण काही महिन्यातच त्याने अयोध्येत स्वतःचं घर बांधलं आणि एक SUV कार घेतली. दुसरा आरोपी आहे लवकुश मिश्रा. याने बाणीपूर परिसरात एक मोठा प्लॉट घेतला आणि त्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून 3 मजली आलिशान घर बांधलं. हे सगळे अचानक श्रीमंत कसे झाले? याचं उत्तर आहे रामशंकर यादव उर्फ टिन्नू. हा माणूस या संपूर्ण रॅकेटचा एक महत्त्वाचा दुवा होता. टिन्नू हा चंपतराय यांचा माजी ड्रायव्हर होता. चंपतराय म्हणजे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस. टिन्नूंचा एवढा दबदबा होता की मोजणी कक्षाच्या मुख्य चाव्यांपैकी एक चावी त्याच्याकडे असायची.
त्याच्या याच ओळखीमुळे आणि रुतब्यामुळे एकाही सुरक्षा रक्षकाने त्याची झडती घेण्याची हिंमत केली नाही. काही होणार नाही, आपण फुटेज डिलीट करू, असा आत्मविश्वास हे लोक एकमेकांना देत होते. पोलिसांना या आरोपींच्या घरातून तब्बल 80 लाख रुपये रोख सापडले आहेत. एकाच्या तर घरात गुरांच्या वाळलेल्या चाऱ्यात लपवून ठेवलेले पैसे सापडले. पण ही गोष्ट फक्त रोख रकमेपुरती मर्यादित नाही. या प्रकरणाला आता एक अतिशय भयानक असं डिजिटल वळण मिळालं आहे. पोलिसांना तपासात अविनाश शुक्लाच्या भाड्याच्या खोलीतून एक लाकडी पेटी सापडली. या पेटीवर काय लिहिलं होतं माहिती आहे? राम राज्य कोश. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या पेटीवर एक पेटीएमचा QR कोड लावलेला होता. याचा अर्थ समजतोय तुम्हाला? हे लोक फक्त मोजणी कक्षातून पैसे चोरत नव्हते, त्यांनी राम मंदिराच्या आणि राम राज्य कोशाच्या नावाने एक समांतर डिजिटल वसुली सुरू केली होती. अयोध्येत येणारा एखादा सामान्य भाविक जेव्हा असा QR कोड पाहतो तेव्हा तो विश्वासाने स्कॅन करून पैसे पाठवतो. त्याला वाटतं आपला पैसा रामलल्लाच्या चरणी गेला, पण तो पैसा प्रत्यक्षात या भामट्यांच्या खात्यात जमा होत होता. हा QR कोड कोणाच्या खात्याला लिंक आहे, यातून आतापर्यंत किती लाख किंवा कोटी रुपये गोळा झाले, याचा तपास आता सायबर सेल करत आहेत. हा फक्त चोरीचा प्रकार नाही, हा सर्वसामान्य भक्तांच्या भावनांशी केलेला एक सुनियोजित आणि क्रूर खेळ आहे. आता तुम्ही विचाराल की रोख रक्कम आणि QR कोड ठीक आहे, पण लोक जे सोनं चांदी दान करतात त्यांचं काय? तिथेही सावळा गोंधळ आहे. रोख रकमेचा जसा किमान हिशोब तरी ठेवला जात होता, तसा सुव्यवस्थित हिशोब सोने चांदीच्या दागिन्यांसाठी ठेवलाच जात नव्हता. पोलिसांच्या छाप्यांमध्ये अपेक्षे इतके दागिने सापडलेले नाहीत. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना असा दाट संशय आहे की या गुन्हेगारांनी चोरी केलेल्या दागिन्यांची ओळख मिटवण्यासाठी त्या दागिन्यांना वितळवून त्यांचं थेट सोन्याच्या बिस्किटांमध्ये रूपांतर केलं असावं. हा सगळा प्रकार सुरू असताना व्यवस्थापन काय करत होतं? ट्रस्टचे सदस्य काय करत होते? तपासात असं समोर आलंय की चोरी होत असल्याची कुणकुण ट्रस्टच्या काही सदस्यांना 3 महिने आधीच लागली होती. ते महिन्याच्या अखेरीस त्यांनी काही लोकांना खाजगीत पकडलं होतं आणि त्यांच्याकडून काही रक्कम वसूलही केली होती. पण त्यांनी पोलिसात अधिकृत तक्रार केली नाही. का? तर म्हणे पोलिसात गेलो तर मंदिराची बदनामी होईल. हेच ते कारण आहे ज्यामुळे गुन्हेगारांचं फावतं. संस्थेची बदनामी होईल या भीतीने आपण जेव्हा गुन्हे लपवतो तेव्हा आपण त्या गुन्हेगारांना अधिक मोठं करत असतो. शेवटी हे प्रकरण मीडियात आलं, राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि मग नाईलाजाने FIR दाखल करावा लागला. या वाढत्या दबावामुळेच आता ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. आता या प्रकरणावर कायद्याचा बडगा उगारला गेलाय. भारतात नुकतेच नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत. भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS या नव्या कायद्यानुसार आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. BNSचं कलम 305 जे विशेषतः उपासनेच्या ठिकाणी किंवा मंदिरात होणाऱ्या चोरीसाठी आहे. कलम 306 जे मालकाच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेची नोकराने केलेली चोरी याच्याशी संबंधित आहे. आणि कलम 316 जे आपराधिक विश्वासघात म्हणजे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टसाठी लावलं जातं. या सर्व कलमांखाली त्यांना कडक शिक्षा होऊ शकते. पण प्रश्न शिक्षेचा नाही आहे, प्रश्न सिस्टीमचा आहे. 2020 मध्ये राम मंदिराचं काम सुरू होतानाच असाच एक घोटाळा झाला होता, जिथे बनावट चेक वापरून ट्रस्टच्या खात्यातून 6 लाख रुपये काढण्यात आले होते. तेव्हाच जर आपण धडा घेतला असता, बँकिंग सुरक्षेचं ऑडिट केलं असतं, तर आज हा मोठा घोटाळा टाळता आला असता. ही संपूर्ण घटना आपल्याला काय शिकवते? ती हे शिकवते की श्रद्धा आणि भावना यांच्या आधारावर मोठ्या संस्था चालवता येत नाहीत. जिथे पैसा येतो तिथे व्यावसायिकता, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता असायलाच हवी. देवाला अर्पण केलेला पैसा हा सार्वजनिक पैसा असतो आणि जो सुरक्षित ठेवणं ही केवळ कायदेशीर नाही तर नैतिक जबाबदारी असते. कारण ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.